पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 30वी। तू वयाने मोठा नाहीस पण मनाने मोठा आहेस। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, उन्हाळ्याची सुट्टी संपली होती आणि मी दापोलीला जायला निघालो। सुट्टीसाठी मी घरी आलो होतो। पावसाळ्याचे दिवस होते आणि तापलेली जमीन मेघ शांत करू लागले होते। दापोलीला जातानाच मी एक निश्चय करून निघालो होतो। घरी होतो तेव्हा आईला छोटा भाऊ नवीन शर्टासाठी हट्ट करत होता। तेव्हा आई त्याला म्हणाली, अरे पुरुषोत्तमा, तुझे दादा आणि अण्णा मोठे होतील, कामाला लागतील, तेव्हा घे हो त्यांच्याकडून नवीन शर्ट। आणि तेच मी ऐकले होते आणि तेव्हाच मी ठरवले होते की गणपतीला येताना पुरुषोत्तमाला नवीन कोट किंवा सदरा शिवून आणायचे। आणि मग मी जेव्हा लहान होतो त्या काळात कपड्यांचे एवढे प्रस्त नव्हते। आम्हाला कोट तर माहीतच नव्हता। नवीन सदरा 1 वर्षातून 2 वर्षातून घालायला मिळायचा। आणि गरम कपड्यांचं तर विचारूच नका। थंडीच्या दिवसात धोतर आम्ही अंगावर घ्यायचो। धोतराच्या पट्ट्या करून मफलर म्हणून गुंडाळायचो। मफलर स्वेटर आम्हाला काही तेव्हा नव्हतं। आता कपड्यांचं खूपच प्रस्त आहे। रशियन डॉक्टर म्हणतात, त्या काळात रशियन डॉक्टर म्हणायचे की जगातले बरेचसे रोग हे फाजील कपड्यांमुळे होतात। माझा लहान भावाचा शर्ट 2-3 ठिकाणी फाटला होता। आईने त्याला ठिकठिकाणी गाबड्या लावून दिल्या होत्या। गाबड्या म्हणजे ठिगळ। आणि मग माझ्या मनात सारखं होतं की गणपतीला येताना पुरुषोत्तमाला नवीन सदरा किंवा कोट घेऊन यायचं। पण पैसे कुठून आणायचे हाही प्रश्न होता। फक्त निश्चय केला होता। माझे वडील कचेरीच्या कामासाठी दापोलीला यायचे आणि दापोलीला आल्यानंतर ते मला खाऊसाठी 1 आणा 2 आणा देऊन जायचे। आणि मग मी ठरवलं की या पैशाला हात लावायचा नाही, हे पैसे खर्च करायचे नाहीत। ज्येष्ठ महिन्यामध्ये माझी शाळा भरली होती आणि तेव्हापासून 3 महिने अंतरावर गणपती होते। तेवढ्या काळामध्ये भरपूर पैसे साठतील असं मला वाटलं आणि मी त्या पैशाला हात लावायचा नाही असं ठरवलं। माझे डोळे ध्येयावर होते। मी सारखे पैसे मोजत असायचो। किती पैसे झाले, किती पैसे झाले, गौरी गणपती किती दिवसावर आल्या। माझ्याकडे 1 रुपया 2 आणे साठले आणि मग मी शिंप्याकडे जायचे ठरवले। 1 रुपया 2 आणे साठले। गावातील सगळे आईवडील आपल्या मुलांना नवीन कपडे शिवणार। माझ्या भावाला कोण सदरा घेणार? म्हणून मी ठरवले की त्याला नवीन सदरा किंवा कोट शिवायचा। आता माझ्याकडे 1 रुपया 2 आणे साठले। मग मी माझ्या तिथं राहणाऱ्या एका छोट्या मुलाला, भावाच्या वयाचा मुलगा घेऊन मी शिंप्याकडे गेलो आणि त्याला म्हटले की याला कोट शिवायचा आहे, याला किती कापड लागेल? तेव्हा शिंपी म्हणाला, 2 वार कापड आणि अर्धा वार अस्तर लागेल। मी कापड आणायला गेलो। कापड आणून शिंप्याला दिलं। शिंप्याने मला काही दिवसांनी कोट शिवून दिला। तो कोट जेव्हा मी हातात घेतला तेव्हा त्या कोटावर माझ्या डोळ्यातून अश्रूंनी प्रेमाचा वर्षाव केला। लोक मंगलसूचक म्हणून नवीन कपड्याला कुंकू लावतात आणि मी प्रेमसूचक म्हणून त्या कोटावरती अश्रू शिंपडले। मग तो कोट घेऊन मी घरी आलो। पाऊस सुरू झाला। मी ज्यांच्या घरी राहत होतो ते मला म्हटले, अरे जोराचा पाऊस सुरू झालाय, ओढ्या नाल्यांना पूर येतील, तू आज काही घरी जाऊ नकोस। पण माझं प्रेम मला थांबू देत नव्हतं। मी म्हटलो, नाही मी जाणारच। बरं, नीट काळजीने जा हो। त्यानं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं, हातात एक काठी घेतली आणि निघाला। झपाझप पावलं टाकत होता। पाऊस जोराचा सुरू होता। मग तो चालत चालत एका पर्यापर्यंत आला, म्हणजे एका ओढ्यापर्यंत आला। तो परा दुथडी भरून वाहत होता।
काय करावे हा प्रश्न पडला. भीती पण वाटत होती, पाणी खूप वाहत होतं. आणि मग मी आईचं नाव घेतलं आणि पाण्यात पाऊल टाकला. तर माझ्या पायाजवळून नानेटी गेली. नानेटी म्हणजे हिरव्या रंगाचा साप, असा उड्या मारत मारत चालतो. मी थोडासा घाबरलो, पण पुन्हा काठी अगोदर पाण्यात टाकायचो, मग पाय टाकायचो. असं करत करत मी तो परा ओलांडला. मग पुन्हा झपाझप पावले टाकत निघालो. वरून ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पंचमहाभूतांचा खेळ चालूच होता. पाणी खळखळ वाहत होते. अंधार पडायच्या आधी मला घरी पोचायचे होते. तोवर दुसरा परा लागला. तोही परा ओलांडून मी बाहेर पडलो. माझं प्रेम मला वाचवत होतं. देव माझ्या बऱ्यावर होता. त्यातून मी कसा बाहेर पडत होतो हे खरोखर देवालाच माहिती. कारण पाणी खूप होतं, प्रसंग बाके होते, तरीसुद्धा ते मला निभावून नेत होते. एकदाचा अंधार पडल्यानंतर मी घराजवळ पोचलो. मी बाहेरूनच आईला हाक मारली, आई. माझी दोन्ही भावंडं पळत आली आणि त्यांनी दार उघडलं आणि नाचायला लागली, अण्णा आला, अण्णा आला. मी ते गाठोडे त्यांच्याजवळ दिले आणि आई बाहेर आली. आई म्हणाली, अरे एवढ्या पावसात कशाला यायचं श्याम, किती भिजलायस. कपडे काढ आणि चल, कडक पाण्याने आंघोळ करून घे आणि चुलीजवळ शेकायला बस. त्या भावाने ते गाठोडं नेलं. आईने मला आंघोळीला पाणी दिलं. मी आंघोळ करतोय तोपर्यंत भावांनी गाठोडं सोडलं, कारण ती लहान होती. त्यांना वाटलं की त्याच्यामध्ये ह्याने आम्हाला काहीतरी खेळणं आणलं असेल, खायला आणलं असेल. पण मी गरीब, माझ्याकडं काय असणार. पण त्यांना त्यात काहीतरी सापडलं आणि त्यांनी असं हातात धरून आणलं. अण्णा हे काय, अण्णा हे काय, हा कुणाचा कोट आहे, माझ्याच मापाचा आहे, मलाच आणलाय का, असे प्रश्न त्यांचे सुरू झाले. मी त्यांना म्हटलं, अरे ते ठेव, आपण नंतर बघूया. पण ते काय ऐकायला तयार नाही. वडिलांनी तिकडं ऐकलं. कोट आणला. काय रे श्याम, पैसे कुठून आणलेस, फितले घेतलेस का, कुणाचे कर्ज काढलेस का. तोवर आई हळूच म्हणाली, श्याम, कुणाच्या पैशाला तर नाही ना हात लावलास. श्याम म्हणाला, अगं आई, तू मला एकदाच सांगितलं, हे पहिलं आणि शेवटचं. तेव्हापासून मी कुणाच्याही पैशाला हात लावलेला नाही. भाऊ, तुम्ही दापोलीला आल्यावर मला खाऊसाठी जो 1 आणा 2 आणे देत होता, त्यातले पैसे वाचवले, त्यातले मी पैसे खर्च केले नाहीत आणि त्या पैशातून मी हा कोट पुरुषोत्तमसाठी शिवून आणलाय. सुट्टीसाठी इथं होतो तेव्हा आई त्याला म्हटली, तुझे अण्णा आणि दादा कामाला लागल्यावर ते तुला घेतील हो कोट. आता नकोस हट्ट करू. तेच मी लक्षात ठेवलं आणि हे पैसे वाचून मी हा कोट त्याला आणलेला आहे. मी कुणाची उधारी वगैरे काही केलेली नाही. तोपर्यंत पुरुषोत्तम म्हणाला, मी कोट घालू का ग आई, मी कोट घालू का ग आई. आईनं तो प्रसंग ऐकला आणि आईचे डोळे गहिवरून आले. आई म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, तू शिक्षणाने मोठा नाहीस, पण तू आज मनाने मोठा झालास. असेच प्रेम एकमेकांवर पुढेही राहू दे हो. देवा, यांच्या प्रेमाला दृष्ट लागू देऊ नकोस, असं आई म्हणाल. पुरुषोत्तम आला आई पुढे कोट घालून. आई, हे बघ, माझ्या मापाचं आहे, किती छान आहे, आतून खिसा आहे, आता माझी पेन्सिल पडणार नाही, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. त्याचा वेगळाच गोंधळ. आई, राहू दे का गं माझ्या अंगात नवीन कोट. आई म्हणाली, अरे पुरुषोत्तमा, आत्ता तो कोट काढून घडी घालून ठेव. उद्याच्याला आंघोळ कर, आपण त्याला कुंकू लावू, देवाला नमस्कार कर, नवीन कोट घाल आणि जा मग गणपती आणायला. गणपती आणायसाठी नवीन कोट घाल हो. पुरुषोत्तम म्हणाला, ठीक आहे. या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.